आपण लागलेलो आता मुंबई हायवेला. विस्ता करू आता इथं लोणावळ्यात. लोकेशन बघा कसले एकदम खतरनाक लोकेशन. चालत चालत आता पुढे बघू आम्ही ट्रेनने जातोय का घोड्यावर जातोय. जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला कालच सांगितलं होतं आम्ही कुठेतरी फिरायला चाललो नाही का. त्यासाठी 6 वाजता आता कमी कमी 6:30 झालेले आहेत. अर्धा तास लेट आहे पण तसंही सगळी बाकीची लेट आहे. तर आपण आलेलो आहे ऑफिसवर. आता ती सगळी लोक येतीलच. कामाच्या गडबडीतनं थोडीशी विश्रांती घेऊन निसर्ग आणि भरपूर धमाल अशी ट्रिप होणार आहे. अजून माझी काही झोप झाली ना, तर मी थोडा वेळ झोपलेलो आहे. अजून कोणच याय नाही, आम्ही दोघंच आलोय. तर आलेली सगळी ऑफिसची टीम, किरण मॅडम, प्रतीक्षा मॅडम, पायल मॅडम. तो 2 गाड्या घेतल्यात, एक फॉर्च्युनर आणि एक मर्सडीज. विशाल तोडकर आणि मी ह्याच्यामध्ये मर्सडीज मध्ये. चलो आता आपण आलोय औंधला. म्हणजे औंध वरून आपण हिंजवडी इथून असंच हायवेला लागणार आहे. तर आपल्याला काय घ्यायचं तर पाणी बॉटल घ्यायची. आपण थांबलोय पुन्हा स्वीट्स. चला आता वेफर चिप्स वगैरे घेतले, पाणी बॉटल वगैरे घेतलेले. आता आपण निघू डायरेक्ट बँगलोर हायवेला. तर आपण लागलेलो आता मुंबई हायवेला. तर आता आपण लोणावळ्यात थांबलोय नाश्ता करायला, कारण का सकाळी सगळी 6ला निघली होती. मग आपण नाश्ता विस्ता करू आता इथं लोणावळ्यात. लोकेशन बघा कसले एकदम खतरनाक लोकेशन आहे. चला मस्तपैकी आपण नाश्ता करू. आणि वातावरण तर तुम्ही बघितलं कसं आहे एकदम. एक कसं लय भारी कोणी अजून खायचंय मॅगी एकदम मस्तपैकी गारवा आहे आणि मस्तपैकी गरमागरम मॅगी. तर आपण तिथं नाश्ता बिस्टा करून डायरेक्ट पुढे निघालोय. लोणावळ्यातल्याच घाटात आहे. तर आपण आलोय आता माथेरानला. धबधब्याकडे थांबलोय. तर आपण आता धबधब्यापाशी बसलो होतो. निसर्ग म्हणजे एकदम निवांत वातावरण होतं. पण आता काय लय आपल्याला पुढं पण जायचंय. चला आपल्याला झालं एक धबधबा. आता मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी. आपण जाऊ आता पुढं. आता 2 किलोमीटर राहिले. 2 किलोमीटर नंतर आम्ही माथेरानला जातोय. टर्न एकदम खतरनाक टर्न आहे. कष्ट चाललाय भंग 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 भंग. इकोवाला आहे ना, हा इथं हात बसलाय रे. इकोवाली येत नाही तर काही जी गाडी आहेत ना, ही इथली म्हणजे ट्रान्सपोर्ट साठी यूज होती गाडी. त्यामुळे त्यांना ह्या घाटाचा सराव आहे. वगैरे करू. आपण आलेलो आहे, जवळपास पोहोचलेलोच आहे. काही ते इको गाड्या थांबल्यात म्हणजे इथंच कुठेतरी पार्किंग करावं लागत असणार गाडी. तर आपण आलो आता पार्किंग मध्ये माथेरानच्या. आपण इथून जाणार आहे वरती. अजून राहायचा प्लॅन तर काय अजून असा ठरलेला नाही विषय. बघू आपण आता काय होतं काय नाही. आपण पहिल्या जाऊन पॉइंट जाऊन फिरू जरा. प्रवेशद्वारापाशी आलो आपण. काय केलं, पर पर्सन 50 रुपयाचं तिकीट काढलं इथून. तर आपण आता तिकीट एंट्री जे फी आहे ती भरून तिकीट काढून पुढे निघालोय. चालत चालत आता पुढे बघू आम्ही ट्रेनने जातोय का घोड्यावर जातोय. रेल्वे जायचं, रेल्वेनी. ते काढलेत आता. आपण चाललोय आता स्टेशनवर थांबलोय मस्त. मात्र स्टेशन पासून आता आलोय हॉटेल मेजवानी. 3 वाजलेले, जेवण वगैरे करून घेऊ.
गार्डन तर बघू चला. गार्डन आहे बघ. मॅडम कसं वाटतंय तुम्हाला पावसात येऊन फिरायला? झाली पूर्णपणे काकडी झाली पावसाने भिजल्यामुळे खूप गार वाटतंय. पण एन्जॉय करताय ना? पहिल्यांदा भिजलो मी पावसात, पहिल्यांदा एवढा आनंद घेतो मी पावसात. छान छान पॉइंट दिसतोय. काहीच दिसत इतकं छान दिसतंय पण काहीच दिसत काहीच दिसत नाही असं वाटतंय आम्हाला. पण आपण भागात आहे आता, हे काय कमी नाही आपण इथे येऊन. डगाला हात लावला मी, डगाला हात लावला. आज वार मंगळवार हॉटेल अलीकडे पलीकडे 10 चहाचा बेते, 1 लेमन टी, 9 कडक चहा. आता 4 शिजाय टाकल्यात, 6 बाकी आहे. चला दादांना विचारू क्वांटिटी क्वालिटी कशी आहे. दादा तर सांगा क्वालिटी क्वांटिटी कशी आहे. जायला लागतंय घरी घरी जायला लागतंय. क्वालिटी सांगितली. सांगा क्वालिटी बी नाही भारी, क्वांटिटी बी राहिले. अजून आता 2 झाल्यात, 18 बाकी आहे. झाला आता कुल्फी झाली, बघायला लागेल चेक. पॉइंट वर आलोय पण धुक्यामुळे काहीच दिसत नाही, त्यामुळे मस्ती झाली मस्त. आमचं काय झालंय, पावसाळ्यात यायचंच होतं आम्हाला फिरायला, त्यामुळे आम्ही डायरेक्ट आलो. पण काय झालंय धुक्यामुळे ना काही दिसत नाही. आता मॅडम काय म्हणतात की हाच पॉइंट बघा, इथूनच सगळे 20 पॉइंट बघा आणि घरी चला. काय म्हणताय मॅडम? हो मला पण असं वाटतं की इथूनच पॉइंट बघा सगळे आणि घरी रिटर्न, कारण इथं खूप छान वाटते पण दिसत तर काहीच नाहीये. मस्त पैकी गरमागरम चहाचा बेत चाललाय. हॉटेल अलीकडे पलीकडे. म्हणजे आता आम्ही डायरेक्ट गाडी पाशी जाणार आहे, कारण का पुढं पण दुका असल्यामुळे काही दिसणार नाही. राहणार नाहीये. कारण दुकामुळे काहीच दिसत नाही, लोकेशन एकदम व्यवस्थित. तर आम्ही आता चाललोय डायरेक्ट रिटर्न. 5ची गाडी आहे रेल्वे करत.